नमस्कार मंडळी. तऱ्हेतऱ्हेच्या प्रेक्षकांना आवडणाऱ्या विनोदाच्या वेगवेगळ्या तऱ्हा घेऊन तुम्हाला हर तऱ्हेनं हसवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा को पावर्ड बाय जेमिनी ऑइल आणि पुन्हा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांच्या कचड्यात सापडलाय खानदेशचा सपूत श्याम राजपूत. बघूया खानदेश आणि कोकणचा हा हास्यमय संगम. या ना सगळ्या या ओ मोरे मोरे आलो. इधर या बारे या या ना सर. प्लीज या ना या. काय हे ते खानदेशचे सुपरस्टार श्यामसुंदर राजपूत. होय काय होय काय म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना ते येणार आहेत, त्यांची सगळी व्यवस्था करायची आपल्याला. केली ना सर. काय या गावात जरा हॉटेलचा वगैरे प्रॉब्लेम आहे, थोडा ऍडजस्ट करा. हे मोरे आहेत, त्यांच्याकडे सगळी व्यवस्था करून ठेवली बरं का. हा काहीच काळजीचं कारण नाही. आपला तो प्रोडक्शन वाला दत्तू, तो यांचा भातचा. हो का? हा मस्त पोरगा आहे. मस्त पोरगा आहे. कसला मस्त, लय किडा येतात त्याच्या अंगात. कळेल तुम्हाला. बाकी सगळी व्यवस्था केली ना सर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही लागलं एक फोन करायचं, मी लगेच येणार. मस्त राहा सर. या ना बसा ना. या थँक्यू. ऐकलं काय, ही माझी बायको रसिका. नमस्कार 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 बहिणी. कसा आहो? बराव ना? हो मस्त मस्त. सगळं बरं आहे? मस्त मस्त. घरी सगळे बरे आहेत ना? हो हो हो. इकडे कशाला आलं? सिनेमा आहे, शूटिंग आहे त्याच्या. शूटिंग साठी आलं काय? काय सिनेमाचं नाव काय? हुप्पा ए. सकाळपासून शूटिंग सुरू आहे काय? काय सांगू होतं मला. 5:30चा कॉल टाइम होता. 4:45 वाजता उठलोय मी. हो मला पण 4:45 वाजता उठायची सवय आहे का नाही? हो का? मी उठतो, लघवी करतो आणि परत झोपतो. डायरेक्ट मी 9 वाजता उठतो. मोरे भाऊ कसं आहे म्हणजे 3 दिवस आधी आहे ना मी ड्राईव्ह करून इथे खूप दगदग करत आलो बा. आणि सकाळपासून रात्रीपर्यंत शूटिंगच बा 2 वाजेपर्यंत. नंतर परत 5चा कॉल टाइम, 5:30चा कॉल टाइम. आणि असं झोपच झाली नाही बा. मला थोडा आराम करायचा, चालेल ना? नाही तुम्ही झोपा, तुम्हाला झोपायची लय गरज आहे. झोपा काय झोपा? एवढं मोठं सेलिब्रिटी आहे, मुंबईवर ना आले, चाय पाणी दिले झोपायला सांगता तुम्ही? काहीतरी असतं तुम्ही आहेस काय तू चाय पाणी द्यायला? शूटिंगच्या ठिकाणी काय त्यांना चाय मिळाली नसेल? नाही मिळते ना. तुझं काय माहेर आहे काय? 2 तास झालं पाहुणा आलाय तरी त्याला पाणी मिळत नाही काय? लगेच तुम्ही मला बाहेरवरनं टोमने मारायला सुरुवात करा. संदेश शोधत असत कुठं काय मिळेल आणि लगेच बोलतील यांचं. भाऊ सॉरी, माझं ते चुकलं जरा. तुम्हाला अजून एक चहा हवा असेल सांगा, मी करून आणेन ना. नाही पहिलाच मिळाला नाही अजून, पण दुसऱ्यांदा दिलं तर चालेल बा. काय येडाव चाय कुठे आणतेस ना? हो चाय मुलं ऍसिडिटी होते का नाही? काय कोकम सरबत घेणार काय? नाही म्हणजे चहा सारखाच देणार आहे का देणार आहे? देणार. दुसऱ्यांदा मागतलं ना तर दुसरा पण देणार का नाही? काय पहिलाच मिळत नाही ना. पण दुसरा ग्लास पाण्याचा मिळेल का? पहिला कुठे दिलेला आहे? नाही तुम्ही ग्लास भर द्या, नंबर तुम्ही ठरवून द्या. नाही वाजला नाही. नाही का? जल्दी तुमची कॉमेडी ती. रसिका 4था ग्लास पाणी घेऊन ये. कॉमेडी तू कोकम सरबत घेऊन येते. आम्ही पण कॉमेडी करता वगैरे. मी नामाना सोंग काढतो ना. पंचकृषीतले मी लय फेमस आहे का? काय झालं, मुंबईत गेलो असतो ना तर माझं पण मोठं करिअर झालं. कोण जाऊन भिका मागणार? मला रोल द्या कुणी सांगितलं नाही एवढा. आणि कसं आहे, नारळी भोपळीच्या बाग आहेत का नाही, त्याच्यावर सगळी उपजीविका चालते आमची. नाही बागेत आहे ना अशी फार छान झोप लागते बा. मला पण आता आहे ना अशी झोपेची गरज आहे. मी आराम केला तर चालेल ना बा? नाही झोपा बिंदास झोपा. नाव काय तुमचा? अहो श्यामसुंदर राजपूत.
यातलं तुम्ही कोण? अरे हे अख्खं नाव माझेच आहे ना, श्यामसुंदर राजपूत. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं नाव श्याम आहे हा. आणि सुंदर आपला भ्रम आहे काय तुमचा? नाही हो, नाही ना, काय तुम्ही कॉमेडी कॉमेडी. अच्छा, comedy मी करता. पण नमानात कॉमेडी करते का काय? हो का, बरं. मी प्रभाकर मुरे चिपळूण. पहिले दोन शब्द तर माझं नाव हा. आणि तिसरा जो शब्द आहे ना तर माझं गाव आहे का. म्हणजे तुम्हाला सांगतो, इथनं वायसाचं पुढे गेलो ना, इथनं तर पिंपलाचं झाड लागेल, त्याच्या खाली नाही जायचा. नाही ते बेकार असा, इकडे तुम्हाला नाही घालायचं. मग त्याच्या पुढे वाईज गेलो ना, वाय जसे डाव्या साईडला बोललो ना तर चक्की भेटेल तुम्हाला. तिथं माझं नाव विचारू नको. का ती माझी आणि त्याची दुश्मनी आहे का नाही. मग वाईज म्हणजे वाईज थोडा आणखी वाईज असा वाकडा वाला नाही, असं वाईज असं गेलो की सगळं असं करावं लागेल तुम्हाला. हे काय करताय तुम्ही? तर पीठ लागले आहे ना चक्कीत घुसल्यामुळे अंगाला, तर सगळं झाडावं लागेल. हो, आणि पीठ कसा इनोसंट आहे का नाही आपल्या स्किट सारखा, म्हणजे कधी पण पडू शकतं ना. आणि मग असं वाय थोडं पुढे गेलो तर भ्यायला लागेल. त्या भ्याल्या जाऊन आवाज आला ना, प्रभाकर मुळे ऐका ना, काय मी इथे आलोय ना, आता मी परत कशाला जाईल बा? नाही, बरोबर. मला आहे ना झोपेची गरज आहे बा, तर मी थोडासा आराम करू का? चालेल ना? करा आरामाची गरज आहे. म्हणजे माणसाला ना आरामाची गरज असते. काय माझं झोपून घ्या. काय ग कोकम सरबत आणलंच काय? आणते आणलं ना. झोपले नाही हे घ्या सरबत. अरे बाबा, अरे तुम्ही एवढं मोठं आणलं तुम्ही. अरे सगळं पाणी घ्यायचं, ग्लास घ्यायचा. एवढी एवढा झारच आणला बा तुम्ही. नाही घ्या. ते काय ना, यांचा भाचा आहे ना, त्याचं ते कोकमाची लय मोठी बाग आहे. त्या बागेचा त्यानं बिझनेस केलाय, म्हणजे कोकमाची सरबत ठेवतो तो. आणि ते ब्रँडचं नाव पण पाहिलं का? काय समजली? काय समजली तुम्हाला सांगतो, सोनी लिव आणि काय समजली एवढंच ब्रँड फेमस आहे. कॉमेडी. त्या काय समजली ब्रँडचं ते कोकम सरबत आहे. 150 रुपये द्या. 150 रुपये कशाचे? कोकम सरबतचे. नाही, मला वाटलं तुम्ही प्यायला आणलंय बाय. प्यायचंच तर आहे ना. काय प्यायचं काय का आंघोळ करायचे त्याचे नाही. आणि तुम्ही काय आमचं सोयी राहू काय बोलायचं बोलता बाय. मुंबईत जरा आम्हाला शानपणे शिकवायला. कॉमेडी आग लागली कॉमेडी. रसिका ते बाकीचे प्रॉडक्ट दाखव त्यांना. अरे ते राहिलं जरा पाय वर घे. सगळं दाखवते तुम्हाला. म्हणजे काय समजली ना, इकडं कोकणात लय फेमस झाले. हे बघा, हे पापड आहेत, तिलकुट आहे, आंबापोली, फणसपोली. कुठलं वाटतं हे ना, नाचणीचं आंबोलीचं पीठ आहे आणि मालवणी मसाला लय, खडखडे लाडू आहेत. हे बघा, हे सांडगे मिरच्यात आणि एका कुलताचं पीठ आहे. सांगा किती किती द्याव तुम्हाला यातलं? एक काम करा, मी काय म्हणतो, हा एक पाकिट देस, हा एक पाकिट देस, हा एक पाकिट देस, हा एक पाकिट देस, हा पण घे, हा पण हा सगळं बांधून देस बघू द्या. ऐका मला. बस छोट छोट काय दोनच पाकिट घेतले. बघ, याचे काय ते पैसे सांगा आणि मला झोपू द्या. मला आरामाची गरज आहे. काय पैशाच्या गोष्टी करतायत हो? पैशाचं कुठं काय बोलता वाय? थँक्यू हो, पैसे द्यावे लागते. तुमचे काय पैसे झाले? 280 देऊन टाका. एकदा देऊन टाका. प्रामाणिक दिसतात. बघा, ते ठेवून घ्या. मोजून घ्यायचं. बोलती झोपाली मी. नाही, झोपा कसं माणसाला झोपायची गरज असते का नाही, होय ना. आणि शरीराला झोप पाहिजे, त्याशिवाय काही फ्रेश राहत नाही. प्लीज झोपू द्या. नाही, मी काय म्हणतो, ऐका ना. ओ पाचपूत नाही, राजपूत आहे मी. राजपूत आहे. काय असेल ते हे बघा, तिकडचा आहे ना, खांद्याचा स्टार आहे मी. पाचपूत नाही, बरोबर. हे स्टार आहेत ना, ते त्यांच्या मूड प्रमाणे असणार का नाही, त्याच्यानं आपण काय बोलू शकत नाही त्यांना. स्टार कसलं स्टार? कर्माचं स्टार.
280 रुपयाचं सामान घेतलं. मागच्या वेळेला ते अरुण भाऊजी आणि पॅडी भाऊजी आले 5000चं सामान घेऊन गेलं का नाही. यांना उगाच घेतलं शूटिंग मध्ये, त्यांनाच घ्यायला पाहिजे होतं. ते चांगले आहेत, मला झोपू द्या. पण तुला सांगू रसिका, पॅडी आणि अरुण कदम आहेत ना, हास्य जत्रेमध्ये काय काम करतात. तर त्यांच्यात तो तिसरा आहे बघ, तिसरा तो टाकल्या त्या बसाडा चांगला नाही नाही का. करत तो, नाही. अरे तो मूर्ख आहे, मला झोपू द्या. झोप 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 मी काय म्हणतो ते झोपायचं. डोला लागायच्या आधी विचारा, संध्याकाळी शूट आहे, उठतील आणि निघून जातील. मग विचारा, पटकन विचारून टाका. पाचपूत पाचपूत नाही नाव, राजपूत आहे नाव. मी किती वेळा सांगू, एवढे कसे चुकता हो तुम्ही. एवढं तर ते अरुण पेढी आमचे ते पण चुकत नाही नाव. हा ते काय झालं, तुम्ही इकडे कशाला आले, शूटिंग करायला आले ना. तर तुमच्या शूटिंग वाल्याने आम्हाला काय आणलं की एक सेलिब्रिटी बॉ तुमच्या इकडे राहायला येणार आहे, तर त्याची सोय करा. 500 रुपये सांगितले होते आम्हाला. किती बोलले ते? 500 दिले. किती? 350. 150 रुपयाचं काय केलं? दिलं नाही. 150 रुपये अहो तुम्ही मला काय मागताय हो? ते प्रोडक्शन वाला आहे ना, त्याला मागा ना. माझ्या काय संबंध, मला झोपू द्या ना हो तुम्ही. नाही, त्यांनी काय सांगितलं, तर सेलिब्रिटी आहे ना, त्यांच्यासाठी खाट दिली, गादी दिली, उशी दिली, चादर दिली, त्याचं 150 रुपये लागणार ना. द्या 150. मला काय 150 रुपये मागताय तुम्ही? मला साधा आराम करू देते, मला झोपू द्या ना. मी नाही देणार 150 रुपये. 150 रुपये द्या ना, आराम करा. कुठं अडवणार आहे आम्ही? बघा काय करताय तुम्ही, या प्रोडक्शन वाल्याने पण कुठे आणलं मला काय माहिती. हे बघा तुम्ही मला आहे ना 5 मिनिटं सुद्धा झोपू दिलं नाही हो. रात्री माझ्या शूटिंग आहे, माझ्या बोटी अंग दुखून राहिलं. मला प्लीज झोपू द्या. मला आहे ना नाही तर चक्कर येऊन पडून जाईल मी इथे. प्लीज मला झोपू द्या. नाही उपकार करा माझ्यावर. नाही झोपा झोपा. नाही माणसाला कशी झोपायची गरज असते का? नाही ते हे तुम्ही म्हणता, पण झोपू देत नाही तुम्ही. म्हणजे काय शरीराला गरज असते झोपायची. माणूस कसा फ्रेश होतो. 150 रुपये देत ना. 150 रुपये मरू दे तर झोप. मी काय म्हणतो, अरे शुक नाही, माझं नाव राजपूत आहे. नाही ना, मी सुकसुक करून तुम्हाला उठवतो. का बरं? ते काय आहे, तुम्ही मोठे सेलिब्रिटी आहात ना, तर जरा मला इथे सही द्याल काय? म्हणजे लोकांना मी सांगेन ना यांची मी सही घेतली म्हणून. हे बघा, फॅन लोकांची मी वाईट वागत नाही. तुम्ही भलते त्रास देत आहे. नाही मी सही दिली तर बरं होईल. काय खाली धरायला पण घेतलेलं नाही. तुम्हाला हा वय काय धरायला? मला धरायला पाठवू घ्या इथे त्या. बर बर झोप आता. आता मग त्रास नाही. प्लीज प्लीज प्लीज. एक मिनिट काम होतं. आता काय हो तुमचे? 150 रुपये द्या. कशाला? मी नाही देणार 150 रुपये. असं कसं? तुम्ही लिहून दिलं वाया बघा. काय हे काय, मी श्याम राजपूत प्रभाकर मोरे यांना 150 रुपये देणं लागतो. लिहूलंय? हा, आणि खाली सही पण गेली. सही पण. अरे जरा तरी लाज बाळगणारी, माझी सही घेऊन तुम्ही असं खोटं नाटक लिहिता का हो? खोटं नाटक कुठं काय याच्यात? हा, तुम्हाला पैसे द्यायचं नाही? नाही देणार मी 150 रुपये. मी तुमच्यावर कोर्टात दावा ठोकीन. हा, अरे कोकणी माणूस केशी पिशीला अजिबात घाबरत नाही, तुम्हाला सांगून ठेवतोय. कोर्टात खेचीन. माझ्याकडे लिगली प्रूफ आहे. काय समजलं? बघा, मी थुकतो तुमच्या लिगल पेपरवर. याची आहे ना सुरडी करून आहे ना मारीन मी आहे ना. मला झोपायचंच नाही. मी बाहेर आहे ना उन्हात फपुट्या झोपीन, पण इथे नाही झोपणार मी. भलता त्रास दिला हो तुम्ही, भलता त्रास दिला. 150 रुपये दिले असेल. नाही धमाकेदार परफॉर्मन्स, धमाका, हिलेरियस, सुपर, खूप मजा आली. हास्यरसिक सई. प्लॅटॉनिकचा रंग कसा असतो तर हा असा असतो. फार सुंदर मोरे, क्या बात है. एक मी सांगू इच्छिते, कोकणी माणूस असा नसतो. हे मोरेंचं घर होतं आणि मोरेच होते स्वतः असं म्हणायला हरकत नाही. कोकणी माणूस त्या शहाळ्यासारखा असतो, गोड. आणि मला असं वाटतं कोकणामध्ये कोकणी माणसाशिवाय दुसरं कोणी सेलिब्रिटी असूच शकत नाही. सिद्धार्थ. क्या बात है सर, सुपर 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 सुपर. एकदम माहोल चांगला. आणि श्याम यार उत्तम केलं सर, मस्त वाटलं.
रसिका तू का असते स्किट मध्ये माहितीये का? तू तो काळ टिकायस ना की त्या स्किटला कोणाची नजर नको लागू म्हणून तू असतेस यार. आणि तेवढंच ते तितकं छान वाटतं, सुंदर. आणि मोरे तुमच्यासाठी मी राहिलोय उभा. थँक्यू सो मच. मंडळी, लोकांना हसवण्याच्या थेरपिस्ट शिकलेले 2 निष्णात डॉक्टर ऑफ लाफ्टर आता आपल्या समोर येत आहेत. बघूया ते आज आपल्याला विनोदाचा कुठला डोस पाचतायत ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. हाच तो पाणीपुरीवाला. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, स्पेशल असा पाणीपुरीवाला तुम्हाला संपूर्ण जगात सापडणार नाही. तुम्हाला सांगतो, इतरांसाठी वेगळी पाणीपुरी बनते, माझ्यासाठी वेगळी स्पेशल पाणीपुरी बनते. हा ना भैया? अरे आता आज बत्ती लावली आहे, कशाला खोटं बोलायला लावताय? मध्येच तो असा विनोद करतो जरा, मध्येच विनोद करतो. म्हणजे आमची वेगळी आहे आज. मॅडम स्पेशल मॅडम खाणार आहेत. मॅडम म्हणजे एकदम मिठी, म्हणजे मिठी पाणीपुरी त्यांना मॅडमना आवडते तशा एकदम अशी पाणीपुरी बनव ना भैया. मॅडम लगेच हा बोलल्या पाहिजे. हा 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 तिकट लागतं ना, हा अशा बोलल्या पाहिजे एकदम. हा दे टकोरी दे. टकोरी नाही कटोरी. टकोरी तुम्ही जी डोक्याखाली झाकली आहे ती. काय म्हणाल? काय झाकली? काही नाही, त्याला असंच विनोद करायची सवय त्याला आज. अच्छा, तुला कसं कळलं? अरे एकदा जोराची हवा आली होती तेव्हाच कळली होती. अरे इथं विनोद. काय म्हणतं, काही कळलं नाही मला. नाही मला पण सांगा. दादा काय, एकदा हवा आली होती ते सगळं उडलेलं, इथे असं थांबलेलं आहे असं ते त्याला आठवलं. बनव बनव. फार विनोदी स्वभाव यांचा. खूपच. करून बघा एकदा, कळेल तुम्हाला. ही घ्या मॅडम, पहिली पाणीपुरी तुम्हाला. अहो नाही खांडेकर, फॉर्मॅलिटीज कुठे करता? घ्या नाही, तुम्ही. पहिली पाणीपुरी तुम्ही. नाही तुम्ही घ्या ना खाऊन. आपलं नातं आहे ना, म्हणजे काय? आपण कलिग्स आहोत ना. मी भरवणार. मी इथेच सगळ्यांचं. अरे किती लोचट कुत्रा आहे. नको नको बोलते तरी पण आहे. किती लोचट. अरे हाड. कुठेच कुत्रा नाहीये भैया इथे. कुत्रा होता, तुम्ही जेव्हा तिकडे बघितले तेव्हा कुत्रा आला होता. लोचट 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 असा आहे लोचट. मॅडम कशी वाटली पाणीपुरी? मस्त छान. होणार स्पेशल आहे. मला सांगतो, पाणीपुरी खायची ना एक वेगळी कला आहे. तिचा आनंद घेऊन खाल्ली ना वेगळं स्वर्गसुख मिळतं. म्हणजे काय करायचं, अशा या कटोरीतल्या पुरीकडे एक प्रेमाने कटाक्ष टाकायचा. अशा फुगीर पाणीपुरीवर वरती अशी टिचकी मारून केलेला होल. त्या होलात ना आत डोकावून पाहिलं, तळाशी असला रगड्याचा थर आणि त्याच्यावर तरंगणारं हिरवगार लालसर पाणी. जेवढा जमेल तेवढा तोंडाचा आव असायचा. बोटांच्या 2 चिमटीत अशी ती पुरी पकडायची आणि हलकेच तोंडात सोडायची. सुख, स्वर्ग सुख. कमाल कमाल. इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तू तिथे जाऊन लावतोस गाडी, मी पार्सल घेऊन येते. तिथे थांब. हा खांडेकर, लपताय कशाला? अहो ती ही आली आता, काय सांगू कोण आली. हे माझी जिम ट्रेनर आहे. जिम ट्रेनर. असं खाताना बघितलं मला प्रचंड झापतात, त्या हक्क नाही. भैया एक पाणीपुरी पार्सल दे देऊ. 1 मिनिट थांबिव. 1 मिनिट थांबिव. वेटिंग आहे, जरा थांबा. ओ साहेब, ओ साहेब, अरे खाली काय करता आहे? ही घ्या पाणीपुरी. अरे पुडी फुटून जाईल. अरे घ्या की. अरे साहेब, हो हे खाली साहेब आहे इथं. कोण आहे? खांडेकर. खांडेकर. अरे
मी इथे कुठे आलो? इथे कसं आलो मी? हे काय माझ्या हातात? पाणीपुरी पाणीपुरी ना मला इथं कोणी ढकललं? मॅडम तुम्ही इथं काय करताय? ओ खांडेकर, तुम्ही पाणीपुरी खाल्लीत? उगाच नाटकं नका करू माझ्या समोर, मला माहिती आहे. ओके मॅडम सॉरी, ते घाईघाईत झालं. खांडेकर तुम्ही अरे एवढा आनंद घेऊन खाताय मग घाई घाई झाला ए, गप ना, ए भैया. एक मिनिट, तुम्ही त्यांना गप्पा करू नका. खांडेकर तुम्ही फास्ट फूड खाताय. खांडेकर मला लाज कशी वाटत नाही हो? तुम्हाला त्रास होणार आहे, मला त्रास होणार आहे का हे सगळं खाल्ल्यानंतर? हा खांडेकर, हे बघा खांडेकर, हे एक मिनिट, तुमची ही तुमची एक्सरसाइजची वेळ आहे ना? एक्सरसाइजची वेळ आहे ना? तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर एक्सरसाइज करता? एक्सरसाइज चालली ना माझ्या. खांडेकर इकडे या, इकडे या. काय करताय तुम्ही? निघून चाललात? ही एक्सरसाइजची वेळ. ही अशी पाणीपुरी खाता खाता कोणी एक्सरसाइज करता? अहो परवाच आला होतात ना हो तुम्ही खांडेकर माझ्याकडे. कसे रडत होतात? करून कोण रडत होतं? मॅडम माझी शुगर वाढली आहे, मॅडम माझी शुगर वाढली आहे, असं कोण रडत होतं? खांडेकर तुम्ही रडत होतात? एक मिनिट मिसेस खांडेकर, एक मिनिट, मी तुम्हाला माहिती नसेल कदाचित, मी यांची डायबेटॉलॉजिस्ट आहे, मी यांची डॉक्टर आहे. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही, गैरसमज तुमचा होतोय. नाही. मिसेस खांडेकर मला बोलू दे, गैरसमज तुमचा होतोय. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याची शुगर कंट्रोलमध्ये, पण ती कंट्रोलमध्ये नाहीये. अहो हे जर असंच राहिलं ना तर एक वेळ अशी येईल की तुमच्या मुलाला आकाशाकडे बघावं लागेल आणि म्हणेल आई बाबा गेले. एक मिनिट खांडेकर, तुमचं लग्न झालंय, तुम्हाला मुलगा आहे, तुम्ही मला कधी सांगितलं नाही? हे सगळं लपवून ठेवलं ना तुम्ही माझ्यापासून? नाही म्हणजे असं कधी आपला विषयच निघाला नाही म्हणून सांगितलं नाही. एक मिनिट म्हणजे तुमच्या मिसेस नाहीयेत? नाही ना, मी तेच सांगायचा प्रयत्न करते, मी बायको नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या कोण आहेत मग? अरे साहेब त्यांना पटवायला इथं घेऊन आले आहे. काय बोलतो? पाणीपुरी क्या बोलता रे भैया? कुछ माझी कानपडीत काय पण बोलतो? मॅडम तुम्ही काय इंटरेस्ट आहे तुम्हाला या माणसात? अहो माझा काही संबंध नाही यांच्याशी. आम्ही कलिग्स आहोत, ऑफिस मध्ये एकत्र होत ना. त्यांनी मला सांगितलं की इथे चांगली पाणीपुरी मिळते म्हणून मी इथे आले त्यांच्यासोबत. खांडेकर काय म्हणतायत या? आणि हा मगाशी काय म्हणाला की तुम्ही मला इथे पटवायला घेऊन आलात? हे बघा, मला तुमच्यात काही इंटरेस्ट नाही. मी कमिटेड आहे, माझं लग्न ठरलंय ऑलरेडी. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला तुम्हाला हेच सांगायचंय, कमिटेडच राहा, या माणसामध्ये अडकू नका. अहो या माणसाला काय नाहीये? नको ना. कोलेस्ट्रॉल आहे, बीपीचा त्रास आहे, शुगर आहे, परत किडनी स्टोन आहे, फॅटी लिव्हर आहे, इतके त्रास आहेत या माणसाला ना. मी सांगते हा माणूस नियमात वागला ना तर जेमतेम जगेल, अशी कंडिशन आहे या माणसाची. अरे म्हणजे जवळ जवळ बॉडीचा भेलपुरी झाला आहे. काय आहे त्या जे काय बोलले? तू काय बोलते? संबंध आहे? उगाच बोलायचं. एक मिनिट खांडेकर, त्यांच्यावर का ओरडताय तुम्ही? हे तुमचं खरंच तुम्ही ना कसे वागता हो खांडेकर? मला तुमच्याशी आता या विषयावर काही बोलायचंच नाही. एनिवे तुम्ही एक काम करा, मला पाणीपुरी द्या आता इथे खायला द्या. हा एक म्हणजे पाणीपुरी द्या. तुम्ही मला पाणीपुरी खाता म्हणून ओरडताय, तुम्ही माझ्यासमोर पाणीपुरी खाणार? एक मिनिट खांडेकर, मला कसलेच त्रास नाहीयेत ना. मला कोलेस्ट्रॉल आहे ना, मला बीपीचा त्रास आहे ना, मला शुगर आहे, मला काहीही त्रास नाहीये. मी ओके आहे, मी नॉर्मल आहे, मी खाऊच शकते. मॅडम मलाही कसलाच त्रास नाहीये, मी पण एकदम फिट आहे, मलाही चालेल पाणीपुरी. बिंदास खाऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. आणि मी खरं सांगू का, मला नाही बाहेरचं खाणं वगैरे पटतच नाही. म्हणजे 2-3 महिन्यात ना एखाद्या वेळी म्हणजे चालतं ना तसं, एखादा चीट डे असेल. मी पण तेच सांगते, 2-3 महिन्यात ना आपण एक दिवस चीट करतो, पण खांडेकर आहेत ना 2-3 महिने चीट करतो ना, एक दिवस पाळतात. माझं ना असं वाटतं मी जे शिकले ना ते निरर्थक शिकले. तुमच्यासारख्या क्लायंटसाठी माझा वेळ वाया घालवते असं वाटतं मला. लाज आणता तुम्ही, लाज. थोडा टिका पाणी देऊ ना. कुठे होते मी? मला लाज आणत होता. खाली टाका, खाली टाका खांडेकर, खाली टाका. खांडेकर नाही सुधारणार खांडेकर. तुका ते तुका अर्धच काढलो. तुका खांडेकर, तुका म्हणलं ना. काय केलं? आत थुंकले. मला बोलायचं नाही या माणसाशी. माझ्याकडे उद्यापासून येऊ नका तुम्ही क्लिनिकला. खांडेकर काय हो, त्या मॅडम इतक्या पोटतिडकीने तुम्हाला सांगतायत ना, मग जरा समजून घ्या ना. कशाला असं वागता? ऑफिसच्या बाहेर पण तुम्ही रोज जी कुल्फी खाता ना ते बंद केलं पाहिजे खरं तर.
एक मिनिट, काय 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 खातात हे? कुल्फी खातात ना रोज. खांडेकर तुम्ही, नाही मी तुम्हाला ज्या टॅबलेट्स देते ना, त्या टॅबलेट्स कशासाठी आहेत? तुमची शुगर वाढू नये म्हणून, कंट्रोल करण्यासाठी. पण तुमचा जर याच्यावर कंट्रोल नसेल ना, तर मी काय, तुम्ही ना उद्यापासून खरंच माझ्याकडे, माझ्या क्लिनिकमध्ये नका येऊ. पायी ठेवायचा नाही आणि 11 नंतर तर अजिबात फोन करायचा नाही. करून रडायचं नाही माझ्याकडे, मी आधीच सांगते. डोकं फिरवायचं नाही माझं. मेरे को थोड़ा सा मीठा पानी दो, थोड़ा और ये दे दो. तीखा मत डालो. थोड़ा सा पूरी दे दो ना. मला पण दे. हाँ तुम्हारा, हाँ इनको भी दे दो. थोड़ा सा सेव भी डालो, थोड़ा सा. एक मिनट, थोड़ा मेरे को सेव डालो. मुझे और 4 पूरी देना, मेरा बाकी है. मला चाट मसाला चाटायला दे ना नुसतं. आता कशाला तुम्हाला चाट मसाला पाहिजे आहे? बघा चाट मसाला मागतो आहे, माझ्या कानामध्ये येऊन हळूच बोलतो चाट मसाला दे म्हणून. खांडेकर नका ना असं करू खांडेकर. आय एम सॉरी. मी यापुढे सगळं पाणीपुरी वगैरे सगळं बंद. यू शुड बी. सगळं बंद. हा केलंच पाहिजे. केलं पाहिजे. शेवटची अर्धा प्लेट बनव, बाकी सगळं बंद. खांडेकर इकडे खड्डा खोदून गाडा ना, स्वतःला गाडून घ्या नाही ते. किती खांडेकर, मला नव्हतं माझं. मॅडम तुम्ही फक्त मला बोलताय, तुमच्या बाकीचे पेशंट खाते त्यांना करा बोला. बाकीच्या पेशंटची शुगर नॉर्मल आहे खांडेकर. तुमचा महिन्याभराचा तुमचा ना सगळं रिपोर्ट वाईट आहे. तुमचा तो पेशंट बघा, कोण आहे तिकडे? मी मरेन ओ, पण खांडेकर, खांडेकर, एक मिनिट. खांडेकर, वा 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 वा, छान परफॉर्म केलं, मस्त. हा सर असे काय म्हणतायत बघूया. सई, खूप मजा आली गाईज. मला हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडलंय. गौऱ्या, तू आज जे कॅरेक्टर साकारलंस ते अमेझिंग होतं. भावा, मला तुझी खूप दया आली. तू ये एकदा घरी, मी तुला हव्या तेवढ्या पाणीपुरी तुला खायला घालते. नमा मस्त, रसिका मस्त, मजा आली. सिद्धार्थ, कमाल यार, म्हणजे टेस्टी परफॉर्मन्स होता असं म्हणेन मी. पण तुम्ही चौघांनी यार म्हणजे ना खरंच इतके दिवस बाहेर न जाता पाणीपुरी खाऊशी वाटते, पण खाऊ नाही शकत कारण या सगळ्या गोष्टींमुळे. पण ते बघताना तुम्ही जे काय टाकत बाबा टाकत होतात, मला असं वाटतं मी एक खावी तिकडे येऊन. मंडळी, खडकपाड्याचा विकी कौशल अर्थात निमिष कुलकर्णी जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा आपलं भरपूर मनोरंजन होतं. आणि म्हणूनच त्याची कोंडी करण्यासाठी तुमच्यासमोर येतात कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जिची नाही अन्यत्र कोठेही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. बापरे, सिरियसली सांगतो, या गर्दीत ना जागा मिळणं खूप कठीण झालंय आता बसमध्ये. बरं झालं मी ऑनलाईन रिझर्वेशन केलं, तर आता एवढे लोक गर्दीत उभे आहेत, जागाच मिळत नाही रे. बरोबर. पण एक आहे, ऑनलाईनमुळे बऱ्याच समस्या सुटत असल्या तरी काही ठिकाणी ऑनलाईन चालत नाही, तिथे प्रत्यक्षच लाईन मारावी लागते. इथं कोण आहे? माझी अपेक्षा. अपेक्षा तुमची बायको. अरे देवा, पोचलाच नाही वाटतं. कोण नाहीये इथे? बसा तुम्ही, बसा. कोण नाहीये? या. त्या येतील ना. कोण? अपेक्षा. अहो नाहीये अपेक्षा कोणी. मी विनाकारण अलंकारिक बोलायला गेलो आणि झालंय सगळं. सीट अवेलेबल आहे, सीट अवेलेबल आहे. नाही, रिकामी आहे सीट, तर वकलं बिकलं नाही ना कोणी? अहो नाही ओळखलंय कोणी. तुम्ही या ना, बसा ना. रिकामी आहे ना? या बसा प्लीज. आये ए पुरी, या ए पुरी. अगं आये इकडं. पुरी. अगं इकडं. ए पुरी. अगं इकडं ग, मी तोंडापाशी ओरडते, तिकडे शेपटी पाशी कुठे वळकी. ए बाबा जाऊ दे ना. ए बाबा जाऊ दे. अरे मच्छी पाणी दे इकडे. बाया, हळू 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 लेनी मुलती जागा आहे. बाया सीट मिळाली, बरं झालं. हळू हळू काकू. हे ठेव की आता. झालं बाया, होय. जागा मिळली. एक मिनिट, ये बैग दिख. ये तुम्हारा बैग है क्या इधर को? हाँ ये मेरा है. तो मेरा बैग इधर रखेगा तो चलेगा क्या? ऐसा कैसा चलेगा? नहीं चलेगा ऐसा. नहीं चलेगा. नाही काय ही माझी सीट आहे, रिझर्व आहे. मी ऑनलाईन बुकिंग केलंय घरूनच, त्याच्यामुळे हे राहू द्या इथेच. ऑनलाईन बुकिंग? अगं ते नाही का घरी बसून बटन दाबून तिकीट काढतात ते, हा ना, बरोबर ना? Correct. हा, ते ऑनलाईन बुकिंग. असं व्हय. आये
मी आल्यानं ऑनलाईन बुकिंग करून ठेवले हा घरी बसून बटन दाबून तिकीट काढत्यात आम्ही रांगत उभं राहतो 2-2 तास तेव्हा आम्हाला तिकीट गावती हा यांना बसायला शिट आहे आणि आम्हाला बसायला शिट नाही याला काय अर्थ आहे का अर्थ आहे का सांगा मला. तुम्ही उगाच चिडताय का तू एवढं चिडण्यासारखं काहीच नाही आणि तुम्ही करायचं ना हिला माहिती आहे ऑनलाईन बुकिंग करायचं थोडं शिकून घ्यावं लागतं. शिकून घ्यावं लागतं म्हणजे मा शिक्षण काढू नको मा शिक्षण काढू नको माई पोरगी लय मस्त शिकले 9वी पर्यंत 10वी शिकले मी. काय शिकले? 9वी पर्यंत 10वी शिकले मी. हे कोणतं शिक्षण आहे? हे शिक्षण आहे ना शिकले माझी पोरगी. चांगलं आहे शिक्षण आता आहे एवढं काही नाही. मी काय म्हणते पाहू ना हा नाही कवा माझी पोरगी तरणी ताटी उभी राहिली आहे थोडं टेकले असतं तुम्ही थोडं उभं राहिलं असतं तर बरं झालं नाही काय नाही उठत नाहीये मी सांगतोय मी क्लिअर करतो काय झालं. ऍक्च्युली ना माझी एक्झाम आहे पुण्यात त्याच्यासाठी चाललोय मी. हा माझी महत्वाची एक्झाम आहे रात्रभर जागरण झालं अभ्यास करत होतो ना वेळच नाही मिळाला झोपायला मग आता काय म्हटलं सीट बुक करूया मस्त आराम पण होईल अभ्यास पण होईल जाता जाता म्हणून मुद्दाम मी सीट बुक केली ऑनलाईन. नाहीतर मी असं करेन का त्यांना कशाला उभं ठेवेन मी देणार ना जागा पण माझं थोडं नाही बसा 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 शीट ऑनलाईन बुकिंग केले तर बसा. बसायला देता का जरा शीट? नाही कशा पायी लावण्या करती अगं या झोडपाच्या मागावरची माशी बी हाला ना गावात नाही नको देऊ बसाया मरत तिकडं तू आपली बस जुगनू माय मांडर बस ये जुगनू. तुमच्या मुलीचं नाव जुगनू आहे? हसाय काय झालं? नाही हसाय काय झालं? नाही हसत नाही मी फक्त मला वेगळं वाटलं. जुगनू ना हिचं नाव जुगनू आहे मग तुमचं नाव काय? पायल आहे. हसाय काय झालं? हसाय काय झालं? नाही तुमच्यावर नाही हसत आहे मी मला वेगळं वाटतंय मुलीचं नाव जुगनू आईचं नाव पायल. होय तर नाही असू दे असू चांगलं आहे ना. आपलं हसते का आडनाव काय म्हणाल? हळू ना तुम्ही फेकाल मला आता खिडकीतून बाहेर वादांना हसतोय पुरी बस इथं बस बस तू आपली तुम्ही मांडीवर बसताय अरे दुखतंय मला उठा तुम्ही उठा प्लीज उठा. राहू दे ग मी राहते उभी मुर्दे केवढा त्रास होऊन राहिलाय त्याला तक तक करतोय ऑनलाईन म्हणजे आम्ही काय बाया लय खड्डे रे लय स्पीड ब्रेकर आहे. सुरू झाली का गाडी? बाहेर बघा नाही हे हलतंय काही सुरू झाली गाडी उगाच करता तुम्ही नाटकं करताय का? नाही झाली मला मुद्दाम करताय तुम्ही? नाही मला वाटलं सुरू झाली मला वाटलं सुरू झाली असेल. मी काय म्हणते गाडी थांबले तर तुम्ही उतरा ना माझ्या पोरीला बसायला मिळेल जरा. पण मी का उतरू मी सीट रिझर्व केली आहे सांगतोय तर मी कशाला उतरू मी बुक केली आहे सीट. बरं बाबा बसा 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 रिझर्व केले रिझर्व गाडी झाली नाही गावात चालले ऑनलाईन 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 तिकीट मिळतात माणूस की नाही मिळत. माझ्या चंडोल असताना आत्ता उभं राहिला असताना बसायला 1000 वेळा सांगितलं त्या चंडोलचा नाच सोडतं तू काय ऐकन कार्टी. चंडोल कोण आहे? तिचा बॉयफ्रेंड आहे एक नंबरचा बात काढते रद्दड करते तुला इतक्या वेळा समजावलं तुला समजत नाही होय तू बस इथं जरा उठा माझ्या पोरीला समजू दे उठा उठा. तुमच्या मुलीला समजायचं म्हणून मी उठू? मी सीट रिझर्व केले किती वेळा सांगू तुम्हाला मी नाही उठणार. काय माणूस आहे अभ्यास आहे अभ्यास आहे अभ्यास आहे लय मोठा बॅरिस्टर होणारच आहे मी. पोरी त्या चंडोलचा नाच सोड बरं नाही तर बुक्का टाकी एक बघा आपलं हा एक बॅरिस्टर पेपर समोर आला ना डोळं पांढरं होतील नापासून कार्ट. शाप देताय तुम्ही मला बाजूला बसून? ए बाबा तुला शाप दिला का? मग नापासून नाव घेतलं का मी? अरे पण नापासून नाव घेतलं का मी बोलले का तू नाव घेतलं का? उगाच घे देणं कंदील लावणं. निमिष तू अभ्यास कर ना बाबा उद्या पेपर आहे तुझा. नाव ऐकलं का निमिष? लई कॉमेडी नाव आहे एकच मिनिट ए जुगनू जिचं नाव जुगनू आहे जिच्या प्रियकराचं नाव चंडोल आहे आणि जिच्या आईचं नाव पायल आहे ना तिने निमिष या नावावर हसण्याचं काहीच कारण नाहीये. गप्प बस. लय शहाणा आहे. ए प्री ए पाय दुखायला लागले का? तू एक काम करे बघ
ए इथे ये 15 मिनिटं तू बस मग 15 मिनिटं मी बस नाही आई पाय मोडतील तुझं राहू दे मी अगं बस म्हणलं ना ये बस पाय मोडतील का अगं नाही मोडायचं ये बस ये इकडे ये अशी बस मी उठते थांब अयो अरे 1 मिनिट मला उठ अरे काय चाललंय तुमचं ये बस बॅग पडली खाली आपल्या बायकांचा जन्मच तसला आहे काय पुरुषासारखा पुरुष बसून राहिलाय आणि मात्र बाईला उभं केलं आहे का काय आहे मरत तिकडून काय तू बरोबर सांगितलं होतं ग बायकांचा जन्म लय वाईट आहे हा ते 9 महिने असं पोटाला कळ शोचून ते असं पुरुषांना जन्माला घालायचं आणि पुरुष मोठून असं वागवतात आपल्याला लय वाईट जग आहे गे मला नाही राहायचं या जगात आहे मी खिडकीतून उडी टाकते मी बस मध्ये लटकून घेऊ का फॅनला कशाला यायचं बाई उडी टाकते तू गप तुझ्या बापानी बस मध्ये फॅन लावला होता का त्याला लटकणार तू आपलं त्याला फॅनची पडले पुरी माझी जीव द्यायला चालली गप रे बायकांचा जन्म वाईट आहे ग पुरी ते म्हणतात ना जन्म बाईचा सुभाष घाईचा अरे कुठून आणला सुभाष घाई कुठला कविता आहे त्या तुमच्या जन्म बाईचा खूप घाईचा सुभाष घाई कुठून यायलो मध्ये याच्या हाय आमची कविता सुभाष घाई तो गा आपलं कवादर मग ए पुरी ए बोगदा आला काय ग नाही ग माझ्या डोळ्यासमोर अशी अंधारी का आली का आलं अगं गरगरायला लागलं ग का आलं अगं आहे गरगरायला लागलं अंधारे आले ग गरगरायला हे पकडा तुम्ही इकडे बाहेर या ना वार काय होतंय त्यांना मी सांगितलं होतं एवढी बडबड करू नका मग त्रासच होणार काही त्रास आहे का त्यांना ते शुगर अरे बापरे लो बीपी एक मिनिट हे धरा हे घ्या चॉकलेट द्या त्यांना चॉकलेट खाल्लं ना त्यांना बरं वाटेल त्यांना चॉकलेट द्या त्यांना बरं वाटत नाही तुम्ही का खाल्लं चॉकलेट बघून मला गरगरायला काय पोरगी आहे तू ते दुसरं आहे तर द्या ना अरे कुठून देणार दुसरं चॉकलेट आता नाहीये माझ्याकडे यार चॉकलेट दुसरं आहे त्यांच्याकडे एक मिनिट बरं वाटते का काकू सांगा जरा कमी बडबड करत जा काकू बरं वाटतंय मी देतो आरामात पाणी घ्या पाणी घ्या पर्स माझी हातात जर नाही तर पैसे बिस पळायचं माझं पुस्तक आहे जरा आरामात ना काकू बरं वाटतंय ना हा हा एवढी बडबड करत जाऊ नका आणि काकू हा एकदम 2 मिनिट घाबरायला झालं नाही जीव घाबरा झालं हो ना तेच मग काय काकू झालं का बरं वाटतंय ना आता हेलो बरं आज देखो नहीं सर अभी आपका फोन आके गया ना हाँ वही नहीं मैं लेके आ रही ना उसको अच्छा टैलेंटेड लड़की है नहीं मेरे को जैसे एक्टिंग आती है ना उसको भी आती है हमें आते हैं ना ऑडिशन के लिए और हमारा बस खराब हो गया ना इसके लिए दूसरा ST पकड़ा है हमारे आप रुकोगे ना हाँ रुको हाँ सर हम लोग अभी आ रहे हाँ रुको 1 घंटा 1.5 घंटा ज़्यादा से ज़्यादा हाँ मैं रखती मैं आ रही हाँ अच्छा एक्टिंग करती है लड़की आप रुको ऑडिशन के लिए ए पुरी हे बघ तिकडे गेलं ना का चांगल्या हॉटेलवर जाऊ कापडा बिपडा बदलू आणि मग ऑडिशन देऊ ते त्याने डायलॉग पाठवलेत ना ते पाठ करून ठेवू बरं काय 1 मिनिट डायलॉग पाठवले तो ऑडिशन आहे म्हणजे तुम्ही एवढा वेळ बोलत होतात ना ते रांगेत उभे राहिले 9वी पर्यंत 10वी ऐका ना अरे तुम्ही अरे माझी सीट आहे मी ऑनलाईन बुक केली आहे अरे इथे बघा ना हॅलो अरे यांना सांगा
अरे माझी सीट आहे यार, मी अभ्यासाकरता बुक केली आहे. या एका सीटसाठी तुम्ही एवढं अर्ध्या तासाचं नाटक केलं, लाज वाटते का तुम्हाला? अरे इथं बघा तरी. अरे माझा अभ्यास कधी करणार मी? कंडक्टर वा 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 वा. निमेश, तुला स्किट्स मध्ये असाच त्रास होत राहो आणि त्यामुळे आमचं खूप मनोरंजन होत राहो. भारी, मस्त. सई, आपल्या टीममध्ये असे मेंबर्स इतके आहेत ना जे खरंच लाईव्ह चित्र उभं करतात. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की खरंच तुम्ही बसमध्ये आहात आणि खरंच ही भांडणं चालू आहेत. इतकं सुंदर. विशाखे, काय बेअरिंग पकडलंस. अमेझिंग ॲज युजल. शिवाली, तुझ्या बाबतीत मला एक गोष्ट बोलावीशी वाटते, ती म्हणजे तू कुठल्याही कॅरेक्टरमध्ये क्षणार्धात प्रवेश करतेस. हे खूप चांगल्या अभिनेत्रीचं लक्षण आहे. तुला यू आर ब्लेस्ड विथ दिस क्वालिटी. तर ही क्वालिटी अशीच पॉलिश करत राहा. आम्ही सगळे तुझ्या मदतीला आहोत. निमिष, खूप छान. तू इरिटेट झालास की खूप मजा येते. जसं गौऱ्याने अपमान केला की खूप मजा येते, किंवा गौऱ्याचा अपमान झाला की आम्हाला खूप मजा येते, तसं तू इरिटेट झालास की आम्हाला खूप मजा येते. आणि आज पण आली, फार मजा आली. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे रामराम म्हणण्याची. आता आपली भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात बुधवार गुरुवारी रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा